योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं। तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं, कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत। तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते। ही रुटीन प्रोसिजर आहे, ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये। योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय। आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही। आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत, पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे। आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला। पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाहीये आणि निर्णयही झालेला नाही। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सर्वात आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, सर्वात गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। सर्वांनाच 1,500 रुपये मिळत आहे। जे पात्र महिला आहेत त्यांना आतापर्यंत 7 हप्ते मिळाले आहेत व आता 26 जानेवारीपर्यंत 7वा हप्ता सुद्धा येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे ताईंनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही महिलांचे इथे कमेंट्स आहेत आपल्या याच्यावरती व्हिडिओवरती की इथे आम्हाला 1500 रुपये आले आहेत। तर आता जे अपात्र महिला आहेत त्यांना प्रश्न आहे की अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार का? मंत्री आदिती तटकरे ताईंनी अखेर त्याच्यावरती उत्तर दिले आहे। आदिती तटकरे ताईंनी यावरती काय सांगितलं आहे आपण सविस्तरपणे संपूर्ण व्हिडिओ पाहूया। राज्यातील अनेक महिलांनी योजनेसाठी अपात्र असून लाडकी बहिणीचा लाभ घेतला, पण या महिलांना आता पैसे मिळणार का नाही किंवा या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार का यावरती चर्चा होणार आहे। यावरती आदिती तटकरे ताईंनी काय बोलले आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात गेम चेंजर ठरली। महायुतीला सत्तेत आणण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। यासाठी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आणि त्यानंतर 2100 रुपये असे सुद्धा मिळावेत असे लाभार्थी महिलांना वाटत आहे। महायुतीला भरभरून मतदान सुद्धा केले यासाठी, मात्र निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांचे या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं। त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीने दिलेली रक्कम परत घेणार का असे प्रश्न पडले आहेत। अनेक महिलांना हा प्रश्न पडला आहे। अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे। आदिती तटकरे यांनी काय म्हटलं आहे? अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला। योजनेचं मूल्यमापन करणे यात काही नवीन नाही। इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं, मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। कोणतीही योजना घ्या, या योजनेची दरवर्षी फेरतपासणी केली जाते। जसे की गॅस सबसिडी असू दे, नमो शेतकरी योजना असू दे, संजय गांधी निराधार योजना असू दे, असं सर्वच या योजनेचं वर्षभरातून एकदा तरी फेरतपासणी केली जाते। तसेच लाडक्या बहिणींचं सुद्धा केली जाऊ शकते। ही काही नवीन प्रक्रिया नाही किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही असे सुद्धा त्यांनी बोलले आहे। लाडकी बहीण योजनेचं हे पहिलं वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम निर्माण करण्यात येतोय। आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेची फेरतपासणी करणे हे नियमित प्रक्रिया आहे, त्यात काही वेगळं नाही असं काही नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। आता लाभ परत घेतलेले नाहीत, आम्ही अजून परस्पर कोणतेही लाभार्थ्यांचे पैसे परत घेतले नाहीत असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच ज्या महिलांनी स्वइच्छेने आणि विविध कारणामुळे या योजनेसाठी पात्र नसल्याचं आम्हाला कळवलं आहे, हा भाग वेगळा आहे, मात्र आम्ही या महिलांकडून पैसे परत घेतले नाहीत असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचे पैसे परत घेतले जाणार नाही। त्यामुळे इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेणार नाही किंवा जे काही अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाही। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।